चला तर आज आपण नांदेड जिल्ह्याचं पेपर विश्लेषण बघणार आहोत. चला आता इथे काय सांगितलंय, रेख ए बी हा वाय अक्षाला समांतर असून ए बिंदूचे निर्देशक 1, 3 आहेत आणि बी बिंदूचे निर्देशक काय असू शकतात असं विचारलं. ठीक आहे, आता हा कुठला अक्ष झाला, तुमचा एक्स अक्ष झाला. ठीक आहे, आणि हा कुठला झाला तर वाय अक्ष झाला. ठीक आहे, आता ही कुठली बाजू झाली एक्स अक्षावरची, तर ही अधिकवाली बाजू झाली. ठीक आहे, 1, 2, 3. आणि ही कुठली झाली तर वजावाली झाली, 1, -1, -2, -3. आणि वाय अक्षावरची अधिक बाजू कुठली तर ही 1, 2, 3 आणि पुढे. ठीक आहे, तसंच वाय अक्षावरची वजा बाजू कुठली झाली तर ही झाली. ठीक आहे, -1, -2, -3. ठीक आहे, आणि पुढे. आता त्याने आपल्याला ए बिंदूचे निर्देशक काय दिले आहेत तर 1 आणि 3 दिलेत. म्हणजे 1 कुठल्या अक्षावर असतो तर एक्स अक्षावर असतो आणि वाय अक्षावर काय दिले त्यांनी तर 3 दिले. ठीक आहे, मग एक्स अक्षावर 1 कुठे आहे तर इथे आहे आणि वाय अक्षावर 3 कुठे आहे +3. हा इथे आहे, म्हणजे आपण अशी एक ड्रॉ, म्हणजे बिंदू कुठे असणार तर इथे असणार. ठीक आहे, तर त्याने आपल्याला सांगितलंय ती रेख ए बी ही वाय अक्षाला समांतर आहे, म्हणजे अशी आहे. ठीक आहे, तर बी बिंदूचे निर्देशक कसे असतील तर बी बिंदू पण इथेच असणार आहे. ठीक आहे, बी ह्याच्या अक्षावर, म्हणजे बी बिंदूचा एक्स अक्ष काय असणार आहे तर हा 1 एकच असणार आहे, बरोबर आहे. आणि वाय अक्ष काय असणार आहे -3 असू शकतो. ठीक आहे, आणि त्याने आपल्याला दिलेलं आहे एक कुठे आहे एक्स अक्षावर फक्त एकाच ठिकाणी आहे बघा, आणि वाय अक्षावर -3 कुठे आहे तर इथे आहे. समजलं. चला आता इथे सांगितलंय 4x + 5y बरोबर 19 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत किती. आता ही x ची किंमत आहे ती ह्याच्यामध्ये टाकायची. ठीक आहे, म्हणजे काय होणार 4 + 5y बरोबर 19 आणि 4 ह्या साईडला गेल्यावर 19 मधनं वजा होणार, म्हणजे काय होणार तर 15 आणि हे 5y आणि 5 × 5 5 × 15 म्हणजे y बरोबर काय आलं तुमचं तर 3 आलं. समजलं. चला पुढे. आता इथे काय सांगितलं त्यांनी -10 -6 -2 2 ही क्रमिका अंकगणित श्रेणी आहे का नाही आहे आणि त्यांचा फरक दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे, आता अंकगणित श्रेणीला इंग्लिशमधनं काय म्हणतात तर नंबर सिरीज. ठीक आहे, आता अंकगणित श्रेणी काय असते तर ती एका निश्चित फरकाने वाढत जाते. ठीक आहे, किंवा कमी होत जाते. म्हणजे हा ए आहे. ठीक आहे, पुढची संख्या काय असते तर a + d, म्हणजे ती डी च्या पटीत वाढत जाते. ठीक आहे, ए अधिक पुढची संख्या काय असणार आहे 2d. आता ए काय आहे ही आपली पहिली संख्या असते. ठीक आहे, आणि डी काय असते डी तर त्याच्यामधला फरक असतो. ठीक आहे, फरक. आता ह्यांच्यामध्ये कितीचा फरक आहे पहिल्या आणि दुसऱ्या संख्येमध्ये, दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येमध्ये कसं काढणार तर काय करायचं ही दुसरी संख्या घ्यायची. ठीक आहे, -6 आणि काय करायचं वजा पहिली संख्या करायची. पहिली संख्या काय आहे तर -10 आहे, म्हणजे तुम्हाला फरक काय भेटणार इकडे तर -6 + 10 होणार ना इथे, म्हणजेच काय तर 4 हा फरक भेटणार. ठीक आहे, आता पुढे पण चेक करा काय होणार तर पुढची संख्या काय आहे तर -2 आणि त्याच्यातनं काय करायचं -6 वजा करायचे, म्हणजे -6. आता हे काय होणार -2 + 6 म्हणजे 6तनं 2 गेले किती तर 4. याचा अर्थ फरक काय आहे फरक तर 4 ने ती वाढत जाते. ठीक आहे, म्हणजे काय होणार उत्तर तुमचं फरक 4 होणार आणि ती अंकगणित श्रेणी आहे कारण ती 4 ने वाढत जाते. ठीक आहे, पुढचं पण तुम्ही करून बघा 2 - 2 म्हणजे किती तर 4. ठीक आहे, समजलं. चला आता इथे काय त्यांनी सांगितलंय 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यातील 14च्या पटीत येणाऱ्या एकूण संख्या किती. 14च्या पटीत म्हणजे काय तर 14चा पाडा, बरोबर आहे ना. 14च्या पाड्यामध्ये जेवढ्या संख्या आहेत त्या 100 पर्यंत त्या लिहायच्या. आता 14 7 किती असते 14 7 98 असते. ठीक आहे, आणि 14 8 किती असते तर 112 असते. पण 112 ही 100 पेक्षा मोठी संख्या आहे, म्हणजे किती असणार संख्या तर 7 असणार. समजलं. चला आता इथे काय सांगितलं खालील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही. संभाव्यता म्हणजे काय तर प्रोबॅबिलिटी इंग्लिशमध्ये. ठीक आहे, आता एक नेहमी लक्षात ठेवा प्रोबॅबिलिटी ही किंवा संभाव्यता ही 0 ते 1 च्या मध्ये असते. ठीक आहे, आता ह्यांच्यामधली कुठली संख्या 0 ते 1 च्या मध्ये नाही मिळत तर 1.5 हे आपल्याला दिसते. आता 15% आहेत का तर 15% कसे असतात तर 15/100 म्हणजेच काय होणार हे 0 कुठे लागणार पॉईंट कुठे लागणार तर 2 घरानंतर लागणार, म्हणजे काय होणार इथे तर 0.15 आणि 0.7 तर लहानच आहे आणि 2/3 कसा तर 300 आणि 3×18 म्हणजे हा पण लहान झाला. ठीक आहे, समजलं. चला आता परत अंकगणित श्रेणीचं उदाहरण आहे बघा नंबर सिरीजचं. आता त्याने इथे काय सांगितलंय ज्यांचे पहिले पद -2 आहे. पहिले पद आपण काय घेतलं होतं मगाशी ए घेतलं होतं ते काय आहे -2 आणि सामान्य फरकही -2 आहे. सामान्य फरक म्हणजे काय तर डी, तो काय आहे तर -2. आता मी काय सांगितलं होतं पहिलं हे काय असते सिरीजमध्ये तर पहिला ए असतो, नंतर काय असते a + d असते, नंतर काय असते a + 2d म्हणजे ती डी च्या पटीमध्ये वाढत जाते. ठीक आहे, आता ए काय येणार पहिला तर -2 येणार. a + d काय येणार म्हणजे काय होणार -2 + -2 किती होणार तर -4 येणार. आता a + 2d काय येणार
तर हे 2 आणि हे -2 म्हणजे काय तर -4 होणार आणि हा 1 आहे तर -2 म्हणजे -4 -2 किती तर -6. अशीच ती पुढे कंटिन्यू राहणार. ठीक आहे, म्हणजे a अधिक 3d होणार. मग ते पण तुम्ही टाकून बघा ह्या व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणजे काय होणार -2 -4 -6. हे कुठे आहे बघा -2 -4 -6 तर इथे आहे. ठीक आहे, समजलं. किंवा तुम्ही ह्या दुसऱ्या ह्याच्यातनं हे वजा करून तुम्हाला फरक भेटून जाईल. ठीक आहे, फरक आपल्याला दिलेला आहे -2 तसंही करू शकता. ठीक आहे, चला आता इथे काय सांगितलं आहे दर्शनी किंमत 100 असलेल्या शेअरचा बाजार भाव 75 रुपये. तर खालीलपैकी कुठले वाक्य योग्य आहे. याचा अर्थ काय होणार दर्शनी किंमत म्हणजे काय तर 100 रुपयाचा शेअर आहे पण तो कितीला भेटतो बाजारामध्ये तर 75 रुपयाला भेटतो. सॉरी म्हणजेच काय तर 25 रुपये तो कमी होत आहे ना म्हणजे अवमूल्यावर आहे. ठीक आहे, किंवा 25 रुपये कमी भावात भेटत आहे आपल्याला. समजलं. चला आता इथे काय सांगितलं एका म्युच्युअल फंडाचे 1 युनिटचे ठीक आहे नक्त मूल्य किती दिलं आहे तर 10.65 दिले. ठीक आहे, तर 500 युनिटचे विचारले त्यांनी. मग काय करायचं 500 ने गुणा त्याला. आता ह्याच्या 2 घरानंतर पॉईंट आहे म्हणजे काय असणार ह्याच्या खालती तर 10.65/100 असणार आणि हे किती आहेत तर 500 म्हणजे 2 शून्य असेच जाणार तुमचे. ठीक आहे, आता गुणा 5ने 5 25 5 30 आणि 2 32 आणि 5 एके सॉरी 5 शून्य 0 आणि हे 3 आणि 5 एके 5 म्हणजे किती येणार तर 53 25. ठीक आहे, ए उत्तर. ठीक आहे, चला आता इथे काय सांगितलं 47 - 10 या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहितात. आता एक लक्षात ठेवा रोमन अंकात हा आय कशासाठी असतो तर एकासाठी असतो. ठीक आहे, हा व्ही कशासाठी असतो तर 5 साठी असतो. एक्स कशासाठी असतो तर 10 साठी असतो. एल कशासाठी असतो तर 50 साठी असतो. सी कशासाठी असतो तर 100 साठी असतो आणि डी कशासाठी असतो तर 500 साठी असतो आणि एम कशासाठी असतो तर 1000 साठी असतो. ठीक आहे, याचा अर्थ एल कधीपासून चालू होणार आहे तर 50च्या पुढे चालू होणार आहे. मग इथे काय त्यांनी आपल्याला विचार 47 - 10 म्हणजे काय आहे 37 आणि 10 साठी आपण काय घेतोय एक्स घेतो. ठीक आहे, म्हणजे काय तर 10 अधिक 10 अधिक 10 म्हणजे हे काय 30 आणि हे काय तर 7 असतात. ठीक आहे, हे 5 आणि हे 2. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय येईल तुमचं तर हे. समजलं. चला आता इथे सांगितलं 7 अंकी सर्वात मोठी संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसे लिहितात. आता 7 अंकी सगळ्यात मोठी संख्या कुठली असते तर 999 हे 7 वेळा. ठीक आहे, पण त्याने आपल्याला सांगितलंय मोठी समसंख्या सांगितलंय. याचा अर्थ काय तर 9 हा सम नाही मिळत म्हणजे काय वापरायला घ्यायला गेलं इकडे तर 8 घ्यायला लागेल. ठीक आहे, याचं तर उत्तर काय असेल आपलं तर क असेल. समजलं. चला आता इथे सांगितलंय गुरुस्मृती विद्यालयात 2,25,000 विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसे लिहाल. आता आपण 1.15 बोलतो आठवतो तुम्हाला 1.15 1 वाजून काय कशाला म्हणतो तर 15 मिनिटाला म्हणतो ना 1.15 म्हणजे हा काय झाला 4 पार्टचा 1 पार्ट झाला. ठीक आहे, तर आता इथे आपल्या 1000चं विचारलं 1000चं काय असणार आहे तर गुणिले 1000 करा म्हणजे 4 दुने 8 4 पंचे 20 आणि हे 0 म्हणजे काय असणार 1000चा 250 असणार आहे. ठीक आहे, पण त्याने आपल्याकडे 2000 सांगितलंय म्हणजेच काय तर 2000 अधिक 250 म्हणजे किती होणार तर 2250 होणार. ठीक आहे, समजलं. तसं आहे सोपं पण मुलं चुकी करतात. ठीक आहे, कधी कधी हे मार्क करून येतात. तर चला पुढे आता इथे सांगितलं पुढीलपैकी संख्याची चुकीची जोडी कुठली. आता हे सोपंच आहे बघा 4 हे तुम्हाला माहिती आहे 4 ह्याला म्हणतात 6 हे म्हणतात पण 15ला 5 5 5 5 असं म्हणतात का तर नाही. कारण का तर 10 ऑलरेडी आलेला असतो म्हणजे काय असतो तर एक्स आलेला असतो. ठीक आहे, आणि हे 5. समजलं. चला आता इथे बघता आणि काय विचारलं परत रोमन अंकावर प्रश्न आलाय तर हे काय असणार आहे एक्स 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 काय असणार आहे तर 30 असणार आहे. ठीक आहे, आणि हे काय असते हे तर हे असते 9 म्हणजे किती होणार तर 39 अधिक हे किती असतात तर हे 5 आणि 3 8 असतात म्हणजे उत्तर काय होणार तुमचं 39 अधिक 8 तर 47. समजलं. चला आता इथे काय सांगितलं 75,09,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या पुढीलपैकी कुठली. आता 535 नंतर पुढची संख्या कुठली येणार आहे एक अधिक केला तर 536 येणार आहे म्हणजे उत्तर कुठे असणार एक तर हे असणार किंवा हे असणार. आता हे घरं मोजा कुठलं आहे हे कुठलं स्थान असते एकक स्थान असते हे कुठलं असते दशक स्थान असते हे कुठलं असते शतक स्थान असते हे कुठलं असते हजार असते हे कुठलं 10,000 असते हे कुठलं असते लक्ष असते आणि हे कुठलं असते दशलक्ष असते. आता 75 काय असणार आहे तर दशलक्ष असणार आहे. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय आपलं असणार आहे तर हे असणार. समजलं. चला आता इथे काय सांगितलं 5 गुणिले 1 म्हणजे काय होणार तर 5 इथे काय 8 गुणिले 1000 म्हणजे काय तर 8000 7 गुणिले 10 किती तर 70 आणि 6 गुणिले 100 किती तर 600. आता ह्या लहान संख्येचे पहिल्यांदा बेरीज करा हे किती होणार 670 हे किती होणार 5 अधिक केल्यावर 675 अधिक हे 8000 मध्ये टाका म्हणजे किती तर 8675. समजलं. चला सोपंच आहे. आता इथे काय सांगितलं
10a अधिक b ही 2 अंकी संख्या 84 आहे. जर b ची किंमत 4 असेल तर a ची किंमत किती? b ची किंमत 4 ही ह्याच्यामध्ये टाका, म्हणजे काय होणार? तर 10a अधिक 4 बरोबर 84. आता हे 4 ह्या साईडने जाऊन वजा होणार, म्हणजे किती होणार? तर 80. आणि मग हे 10 ह्याला भागिले जाणार, म्हणजे काय होणार? 10 8 80, म्हणजे a ची किंमत काय येणार? तर 8 येणार. समजलं? चला, सोपंच आहे. आता इथे सांगितलंय ह्या संख्यांपैकी प्रत्येक संख्या एकदाच वापरून 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा. आता मोठ्यात मोठी सांगितलं म्हणजे काय? तर मोठा अंक पहिला घ्यायचा, म्हणजे काय? 9, त्याच्यानंतरचा कुठला? तर 7, त्याच्यानंतर कुठला? 5, त्याच्यानंतर कुठला? 3, त्याच्यानंतर कुठला घेणार तुम्ही? 0 घेणार का 1 घेणार? तर पहिले 0 घ्यायचं आणि नंतर 1 घ्यायचं. का? तर 0 शेवटला लागला तर ती समसंख्या होईल. समजलं? चला, आता इथे सांगितलं एक अंगठी, एक बांगडी व एक चेन यांचे एकूण वजन 41.08 ग्रॅम आहे. बांगडी व चेनचे एकत्रित वजन 32.48 ग्रॅम असले तर अंगठीचे वजन किती? आता एक काम करा, हे बांगडी आणि चेनचं वजन ह्याच्यातनं वजा करा, तर वजाबाकी केल्यावर तुम्हाला भेटेल 8.60 ग्रॅम. करून बघा. चला, आता इथे काय सांगितलं? एका वृक्षारोपण कार्यक्रमात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना समांतर रोपटी 2 समांतर रांगामध्ये लावण्यात आली. म्हणजे कशी? जर हा रस्ता असेल तर रोपटी अशी अशी लावण्यात आली. ठीक आहे, ह्या लाईनीमध्ये. आता सांगितलं 61व्या रोपट्याचं स्थान हे रांगाच्या मध्यभागी असून एकूण किती रोपटी लावण्यात आली? आता रोपटी कशी लावली असेल बघा, 1 2 3 4, म्हणजे इथे समसंख्या घ्या, इथे विषम संख्या घ्या. आता हा 61 हा विषम संख्या आहे आणि तो मध्यभागी आहे. ठीक आहे, याचा अर्थ टोटल ह्या लाईनीमध्ये किती रोपटी असणार आहेत? तर 61 ची दुप्पट, आणि हा 61 स्वतः वजा करायचा त्याच्यामधनं. ठीक आहे, 61 ची दुप्पट किती? 2 1 2, 6 2 12, म्हणजे 122. 122 वजा काय करायचं? तर 1 करायचं, म्हणजे किती होणार? तर 121. ठीक आहे, आता 121 ह्या साईडला आणि 121 ह्या साईडला पण असणार, म्हणजे 121 दुने किती? तर 242. समजलं? चला, आता इथे काय सांगितलं? x ही विषम संख्या आहे, तिच्या लगतची पुढची विषम संख्या कुठली असेल? तर लगतची सांगितलं म्हणजे काय? तर विषम किंवा समसंख्या कुठलीही असून द्या, ती कितीने वाढत जाते? तर 2 ने वाढत जाते. ठीक आहे, म्हणजे ही विषम असेल तर पुढची 2 कुठली असणार आहे? तर पुढची विषम संख्या असणार आहे. ठीक आहे, तुम्ही टाकून बघा. 3 ही एक विषम संख्या आहे, 3 अधिक 2 किती? तर 5, म्हणजे 5 ही पुढची विषम संख्या. समजलं? चला, आता इथे काय सांगितलंय? रुपये 1000 ची वस्तू 30% नफा घेऊन विकली तर त्याला किती रुपये नफा झाला? म्हणजे काय? तर 1000च्या 30% काढायचं आहे तुम्हाला, म्हणजे 30/100. आता हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 30 गुणिले 10 किती? तर 300. आता हे तुम्हाला बघून पण काढता आलं पाहिजे. ठीक आहे, कसं? तर 100च्या 30% किती असते? 30, म्हणजे 1000च्या 30% किती असणार? तर 300. समजलं? चला, आता इथे बघा संख्या मालिका दिलाय. आता एकक स्थानी बघा प्रत्येकांच्या 9 9 आहे, म्हणजे काय असणार आहे? हा फरक असणार आहे, एका विशिष्ट फरकाने तो वाढत जाते. ठीक आहे, आता 19 वजा 9 किती असणार आहे? तर 10 असतात. आता 39 वजा 19 तर 20, 79 वजा 39 तर 40, म्हणजे काय होते? तर 10 दुने 20, 20 दुने 40 आणि 40 दुने 80, म्हणजे पुढे काय असणार आहे फरक? तर 79 अधिक 80, म्हणजे किती होणार? तर 159. समजलं? चला, आता ही जी आहे ते थोडंसं ट्रिकी प्रश्न आहे. ठीक आहे, मला सुद्धा बघता क्षणी समजले नाही, कारण बघा इथे ह्या छेदाचा काहीच हे नाहीये. ठीक आहे, हे तुम्हाला फसवण्यासाठी दिलंय. ठीक आहे, आता छेद जरी तुमचा 2 ने वाढत असला तरी पण अंशाचा काहीच तिकडे लॉजिक लागत नाही. ठीक आहे, मग मी काय केलं बघा, ह्या अंशाची आणि छेदाची बेरीज केली. 3 अधिक 1 किती? तर 4, 3 अधिक 6 किती? तर 9, 5 अधिक 11 किती? तर 16, 17 अधिक 7 किती? तर 24, 27 अधिक 9 किती? तर 36, आणि 38 अधिक 11 किती? तर 49. म्हणजे हे काय आहेत बघा, तर हे वर्ग आहे, 2चा वर्ग आहे. हा कसला वर्ग आहे? 3चा वर्ग आहे. हा कसला आहे? 4चा वर्ग आहे. पण हा कसला वर्ग आहे का? तर नाही. 6 हा कसला आहे? तर 6चा आहे. हा कसला आहे? तर 7चा आहे. म्हणजे इथे 5चा यायला पाहिजे होते, इथे 25 यायला पाहिजे होते, पण त्यांनी हे चुकीचं दिलंय. म्हणजेच काय? तर 7/17 ही आपली चुकीचं पद आहे. ठीक आहे, समजलं? चला, आता इथे काय सांगितलं? अनुष्काचे वय अमोलच्या वयाच्या दुप्पट आहे. 3 वर्षापूर्वी अमोलचे वय 15 वर्ष होते, तर 3 वर्षापूर्वी अनुष्काचे वय किती होते? आता काय सांगितलं आहे? तर अनुष्काचं वय हे अमोलच्या वयाच्या दुप्पट आहे. आता आपण अमोलचं वय जर x घेतलं तर अनुष्काचं वय किती? तर दुप्पट, म्हणजे 2x होईल. ठीक आहे, हे कोणाचं? तर अनुष्काचं. हे कोणाचं? तर अमोलचं. आता सांगितलं 3 वर्षापूर्वी अमोलचे वय 15 होतं, तर अमोलचं वजा 3 करा, 3 वर्ष मागे जा. काय सांगितलंय? तर 15 होतं, म्हणजे x बरोबर काय येणार? तर हा 3 इकडे जाऊन अधिक होणार, म्हणजे 15 अधिक 3 18. तर आता अनुष्काचं वय काढा आताच, किती होणार? तर 18 दुने इकडे 2x मध्ये टाकल्यावर तर 36 होणार, पण त्याने आपल्या घेतल्या 3 वर्षापूर्वी सांगितलं, म्हणजे वजा 3 करा, म्हणजे किती होणार? तर 33 वर्षे होणार. समजलं? चला, आता इथे पण परत आपल्या विचार चुकीचे पद ओळखा. आता हा पण ट्रिकी प्रश्न आहे. ह्या परीक्षेमध्ये नंबर सिरीजचे जेवढे पण प्रश्न आलेत ते सर्व थोडे टफ आलेत, आणि बाकीचा जो अंकगणिताचा पार्ट आहे तो थोडासा इझी आहे. ठीक आहे,
तर बघा इथे काय करायचं आहे, तर ह्या प्रत्येक संख्येला 4ने भागायचं आहे. ठीक आहे, 4ने भागल्यावर काय येते, तर 4×5 = 20 न 2 न 4×5 = 20 म्हणजे 55 आले. इथे काय येणार, तर 4 दुने 8 आणि 2 आणि 4×7 = 28. इथे काय येणार, तर 4 × 13 13 चोकी 52 असतं, म्हणजे इथे काय येणार, तर 13 येतात. इथे काय येणार, तर 4 × 24. इथे काय येणार, तर 4 × 12 आणि इथे 4ने भाग दिल्यावर काय येणार, तर 400 आणि हा पॉइंट आणि 4×7 = 28 आणि 4×5 = 20. आता बघा, आता तुम्हाला काय समजते, तर बघा 27 दुने किती असतात, तर 54 असतात आणि काय केलंय, अधिक 1 केलंय. इथे काय केलंय, 13 दुने 26 आणि अधिक 1. इथे काय केलंय, 6 दुने 12 आणि काय केलंय, तर अधिक 1. इथे काय केलंय, 3 दुने 6, इथे अधिक 1 केलाच नाही मॅम. ठीक आहे, आणि इथे काय करायला पाहिजे, 0.75 गुणिले 2 किती, तर 1.5 आणि त्याच्यामध्ये काय, तर अधिक 1 केल्यावर काय येणार, तर 2.5 यायला पाहिजे. पण इथे आपल्याला दिलाय काय, तर 3 दिलाय. याचा अर्थ आपलं चुकीचं हे कुठलं आहे पद, तर 12 आहे. समजलं. चला पुढे. आता इथे काय सांगितलंय, आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्ष इतका फरक आहे. आता आजोबांचं आपण ए घेऊया वजा नातूचा एन घेऊया. यांचा फरक किती दिलाय, तर 50 दिलाय. पुढे काय दिलाय, त्यांचे एकूण वय 74 असले तर त्या 5 वर्षापूर्वी आजोबांचे वय किती असेल. आता त्यांचं एकूण वय किती दिलंय, ए अधिक एनचं म्हणजे आजोबा अधिक नातवाचं, तर 74 दिलंय. तर पहिल्यांदा आपण ही समीकरण सॉल्व्ह करू आणि कोणाचं तरी वय काढूया. ठीक आहे, तर कोणाचं काढायचं, तर आजोबाचंच काढूया, म्हणजे हा एन एन जाईल इथे. ठीक आहे, म्हणजे काय ना, तर 2a बरोबर 50 अधिक 74 किती, तर 124 आणि बे के बे बेसक 12 आणि बे दुने 4 म्हणजे आजोबाचं वय किती भेटलं आपल्याला, तर 62 भेटलं. पण त्यांनी सांगितलंय 5 वर्षापूर्वी, म्हणजे वजा 5 करा. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय असेल तुमचं, तर 57. समजलं. चला बघा, ह्या पेपरामध्ये नंबर सिरीजवर किंवा संख्येवर भरपूर प्रश्न विचारलेत त्यांनी. तर बघा इथे काय होते, त्यांच्यातला फरक बघा काय होणार आहे, तर 2. इथे काय होणार आहे, तर 3. इथे काय होणार आहे, तर 7 × 5 = 12 असते म्हणजे 5. इथे काय होणार आहे, तर 7. इथे काय होणार आहे, तर 11. याचा अर्थ हे काय दिसत तुम्हाला, तर ह्या मूळ संख्या आहेत. ठीक आहे, 11 नंतर पुढची मूळ संख्या कुठली असते, तर 13. म्हणजे 30 अधिक 13 किती, तर 43 आहे तुमचं उत्तर. ठीक आहे, आणि 13 नंतरची मूळ संख्या कुठली असते, तर 17 असते. 17 त्याच्यामध्ये ऍड करा, 43 मध्ये 17 करा, म्हणजे किती होणार तुम्हाला भेटणार, तर 60 भेटणार. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय तुमचं, तर 43. चला आता ह्या नंबर सिरीज मध्ये बघा कसं दिलंय. पहिल्यांदा अंक कमी होतोय, 6 वरनं 5 येतो, परत 5 वरनं 8 जातोय. तसं इथे पण होतंय बघा, 13 वरनं परत 12 वर येतोय. तर आपण काय करूया, एक संख्या सोडून आपण अंक घेऊया. ठीक आहे, म्हणजे 6 आणि 8, 8 आणि 10, 10 आणि 12 म्हणजे कितीने वाढत जातात ह्या, तर अधिक 2 ने वाढत जातात बघा. 6, 8, 8, 10, 10, 12. आता तसंच आपण ह्या संख्या बघूया, 5 न 9, 9 आणि 13. तर ह्या कितीने वाटते, 5 नंतर 9 किती, तर 4 ने वाढत आहेत. म्हणजे 13 नंतरची पुढची संख्या कितीने वाढणार आहे, तर 4 नेच वाढणार आहे. 13 अधिक 4 किती, तर 17. समजलं. चला आता इथे काय सांगितलं, एका वेळापत्रकानुसार शाळेची परीक्षेची सोमवारी सुरुवात गणित या विषयाने झाली. काय दिलं आहे, तर सोमवारी काय विषय झाला, तर गणित झाला. ठीक आहे, नंतर काय सांगितलं, विज्ञान 2 व विज्ञान 1 या विषयाच्या परीक्षेच्या दरम्यान इंग्रजी विषयाची परीक्षा झाली. म्हणजे काय, तर विज्ञान 2 व विज्ञान 1 ह्या दरम्यान कुठली झाली, तर इंग्रजी झाली. ठीक आहे, आता पुढे काय सांगितलं, विज्ञान 1 विषयानंतर मराठी विषयाची परीक्षा झाली. म्हणजे विज्ञान 1 नंतर कुठली झाली, तर मराठी झाली. तर इंग्रजी या विषयानंतर तिसऱ्या दिवशी हिंदी या विषयाची परीक्षा झाली. म्हणजे इंग्रजी कधी झाला आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी कुठली, तर हिंदी झाली. तर विज्ञान 1 या विषयाची परीक्षा कुठल्या दिवशी झाली, तर काढूया. सोमवारी गणित झाला, मंगळवारी कुठला झाला, तर विज्ञान 2 झाला, बुधवारी कुठला झाला, तर इंग्रजी झाला, आणि गुरुवारी कुठला झाला, तर विज्ञान 1 झाला. समजलं. चला पुढे. आता बघा, ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचा जीएस पार्ट पण घेतलाय. बघा तुम्हाला कसा आवडतोय, घेतलेला का नाही आवडत, ते जरा कमेंटमध्ये मेन्शन करा. ठीक आहे, आता बैसाखी काय असते, हा पंजाबवाल्यांचा सण असतो. हा कधी साजरा केला जातो, तर जेव्हा कापणीची वेळ असते, म्हणजे तिथे गहू लावला जातो, तर गहू कापणीची वेळ असते तेव्हा पंजाबमध्ये बैसाखी केला जातो. तर ओणम कुठला सण आहे, तर ओणम हा केरळाचा सण आहे. ठीक आहे, या ओणम प्रमाणेच अजून एक केरळाचा सण आहे, तो कुठला आहे, तर विशू. तिथलं ते नवीन वर्ष असते. ठीक आहे, आता तेलंगणामधले कुठले ते सण असतात, तर उगडी म्हणतात तिकडच्या नवीन वर्षाला. ठीक आहे, आता अजून एक कुठला विचारला जातो, तर बथुकम्मा म्हणून एक आहे, बथुकम्मा. ठीक आहे, आणि तामिळनाडूमध्ये कुठले विचारले जातात, तर तामिळनाडूचं फेमस आहे पोंगल आणि आणि कार्तिकई दीपम. ठीक आहे, तसंच कर्नाटकामध्ये पण उगडी म्हणून सेलिब्रेट केले जाते. म्हैसूर दसरा असते, आणि एक दुसरा महत्वाचा आहे तो म्हणजे करागा. ठीक आहे, चला पुढे.
आता इथे काय केलंय बघा, हा 4चा 4 तसाच ठेवला आणि हे 14चे दुप्पट घेतला म्हणजे किती, तर 28. तसा हा 1चा 1 आपण असा ठेवू आणि हा 11चे दुप्पट घेऊ म्हणजे काय, तर 22. म्हणजे काय होणार, तर 122. चला आता ह्या आकृतीमध्ये बघा काय असणार ह्याच्यामधलं उत्तर, तर डॉक्टर पुरुष असतात का, तर असतात. स्त्रिया पण असतात, म्हणजे काय असणार उत्तर तुमचं, तर पुरुष, स्त्रिया, डॉक्टर. ठीक आहे, समजलं. चला आता इथे सांगितलंय सकाळी जॉगिंग करताना दिलीपचे तोंड दक्षिणेकडे होते. आता आपण पहिले दिशा आखून घेऊया. ठीक आहे, ही कुठली उत्तर, ही कुठली दक्षिण, ही कुठली पूर्व, ही कुठली पश्चिम. त्याचं तोंड कुठे होतं, तर ह्या दिशेला होतं, दक्षिणेला होतं. आणि पुढे काय सांगितलंय, तर विजय दिलीपच्या डावीकडे असलेल्या दिशेस तोंड करून धावत होता. आता दिलीपची डावीकडची दिशा कुठली, तर ही झाली. ठीक आहे, म्हणजे तो ह्या साईडला धावत होता. तर विजयच्या डावीकडे कुठली असेल, हा विजय आहे, ह्याच्या डावीकडे कुठली असेल, तर ही दिशा असेल, म्हणजे कुठली, तर उत्तर. समजलं. चला आता इथे काय सांगितलं, रहीमचा जन्म 7 जुलै 2007ला शनिवारी झाला. तर त्याचा दुसरा वाढदिवस कुठल्या वारी येईल, जन्म कधी झाला, 7 जुलै 2007. म्हणजे दुसरा वाढदिवस म्हणजे काय, तर 2009ला येईल ना, 2009. ठीक आहे, आता टोटल वर्ष किती आहेत, तर 2 आहेत. आता ह्याच्यामध्ये लीप वर्ष येईल का, तर येईल. कुठलं आहे, तर 2008. बघा 4ने भाग जातो याला. ठीक आहे, म्हणजे लीप वर्ष किती, तर 1. म्हणजे टोटल दिवस किती झाले, एक्स्ट्रा किंवा अधिक दिवस, तर 3. याचा अर्थ ह्याला 7ने भागल्यावर आपली बाकी किती राहणार आहे, तर 3च राहणार आहे. मग जा शनिवारच्या पुढे 3 दिवस जा, कुठला येणार, तर रविवार, सोमवार आणि मंगळवार. म्हणजे काय येणार उत्तर, तर मंगळवार. समजलं. चला आता हे पण मला थोडंसं ट्रिकी वाटलं. बघा मी ह्याच्यामध्ये काय लॉजिक लावलंय, 3 आणि 8चं काय असते फरक, तर 5चा असतो. ठीक आहे, 8 आणि 12 मध्ये काय असतो, तर अधिक 4चा असतो. 12 आणि 17 मध्ये कितीचा असतो, तर परत 5चा असतो. आता इथे कितीचा फरक आहे बघा, 10 आणि 35 मध्ये, तर 25चा आहे. ठीक आहे, 35 आणि 55 मध्ये, तर 20 आहे. आणि 55 आणि पुढच्या संख्येत कितीचा असणार मग, तर 25, 20 आणि इथे 25. का, तर बघा इथे 5चा 25ला भाग दिला तर काय होते, 5 भेटते. 4चा 20ला दिला तर काय होते, तर 5च भेटते. 5चा 25ला भेटला तर ते पण 5च भेटलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 25 तुम्हाला 55 मध्ये अधिक करायचे. ठीक आहे, म्हणजे किती भेटणार उत्तर तुम्हाला, तर 80. समजलं. तर बघा हे मी लॉजिक लावलंय. आता परीक्षा घेणाऱ्याचं दुसरं लॉजिक असेल तर काय सांगू शकत नाही. ठीक आहे, चला आता इथे बघा काय केलंय, इथे काय केलंय, तर हा ह्याचा वर्ग घेतलाय, 6चा वर्ग आणि 2चा वर्ग म्हणजे काय, तर 36 अधिक 4 40. इथे पण बघा 3चा वर्ग आणि 1चा वर्ग 9 अधिक 1 10. तर इथे काय होणार, तर 4चा वर्ग काय, तर 16 अधिक 5चा वर्ग काय, तर 25. म्हणजे किती होणार तुमचं उत्तर, तर 41. समजलं. चला आता इथे काय सांगितलंय, दिलेल्या पदाशी गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. आता त्याने आपल्याला सांगितलंय की ह्या पर्यायातून तुम्ही निवडा कुठला आहे ते. बरोबर आहे, या पदांच्या गटाशी काय जुळते. ठीक आहे, आता काय करायचं ह्याच्यामध्ये बघा, हे अंक आहेत आणि हे ऑप्शन आहेत. म्हणजे काय करून बघा, तर तुम्ही बेरीज करून बघा. तर बेरीज केली तर तुम्हाला किती भेटेल बेरीज, तर 216 भेटेल. तर हे उत्तर असेल. ठीक आहे, तर चला पुढे. आता इथे सांगितलंय एका सांकेतिक भाषेत ए बरोबर 6 बी बरोबर 3 असे लिहितात. तर ए गुणिले बी, ए भागिले बी काय लिहिणार, वजा, सॉरी हा. तर ए ची 6 किंमत टाका, गुणिले काय, बी ची किंमत किती, तर 3. 6 भागिले 3 आणि ह्यांच्यामध्ये वजाचं चिन्ह आहे. ठीक आहे, 6 पहिल्यांदा काय करणार, तर भागाकार. भागाकार काय येणार, तर 3 दुने 6 आणि हे वजाचं चिन्ह तसंच ना, 6 त्रिक 18 आणि 18 वजा 2 तर 16. समजलं, सोपंच आहे. चला आता इथे काय सांगितलंय, गुरुत्वाकर्षण सिद्धार्थ सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या कुठल्या पुस्तकात मांडला, तर प्रिन्सिपिया पुस्तक मांडलं. ठीक आहे, इव्हॉल्युशन हे चार्ल्स डार्विनचं पुस्तक आहे आणि थेरी पण आहे. ठीक आहे, आणि हा त्यांचा सिद्धांत आहे. ठीक आहे, आता इथे बघा, एयू म्हणजे गोल्ड असते, सीयू म्हणजे कॉपर असते, एफई काय असते, तर आयरन असते. काय एफई असते, आयरन. तर आयरनचं सायंटिफिक नेम काय आहे, तर फेरम आहे. ठीक आहे, आता इथे काय सांगितलं, विमान उडत असताना इंजिनपासून निघणाऱ्या वाफेचे काय होते आणि ढग तयार होतात, तर इव्हॅपोरेशन होईल का, बाष्पीभवन. बाष्पीभवन म्हणजे काय, तर वाफ होते. तर काय होते, तर कंडेन्सेशन होते. म्हणजे काय, तर वाफ थंड होऊन दवबिंदू तयार होतात. ठीक आहे, लहान. ते कशाच्या स्वरूपात असतात, तर ढगाच्या स्वरूपात असतात. ठीक आहे, चला पुढे. आता इथे सांगितलं, या दोषामुळे मानवी डोळा जवळच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही. तर त्या रोगाला म्हणतात तर मायोपिया. तर ह्याच्यासाठी कुठला आपल्याला लेन्स दिली जाते किंवा चष्मा दिला जातो, तर तो अंतर्वक्र भिंगाचा असतो. ठीक आहे, म्हणजे असं भिंग असते, ते इंग्लिश मधनं कनकेव लेन्स म्हणतात. ठीक आहे, आणि या मायोपियाच्या विरुद्धार्थी कुठलं असते, तर हायपरमेट्रोपिया किंवा हायपोरोपिया. ठीक आहे, आणि ह्याच्यासाठी कुठलं दिलं जाते, तर बहिर्वक्र दिले जाते. ह्याच्यामध्ये जवळचं व्यवस्थित पाहू शकत नाही. ठीक आहे, आणि दूरचं त्याला दिसते. ठीक आहे, आता हे काय आहे, प्रेसोबायोपिया. तर हे वृद्धानुसार नजर कमजोर होत जाते. ठीक आहे, आणि ग्लुकोमा आहे, ग्लुकोमा हा एक डोळ्याचा आजार आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये कधी कधी व्यक्तीला अंधुक अंधुक दिसायला लागते. ठीक आहे, याला आपण काच बिंदू म्हणतात मराठीतनं. ठीक आहे,
चला पुढे. आता इथे काय विचारलंय, तर हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. नैसर्गिक कोण आहे, तर चंद्र आहे. बाकीचे कोण आहेत, तर कृत्रिम उपग्रह आहेत जे आपण आता पाठवतात. ठीक आहे, कोण पाठवते, तर इस्रो पाठवते. ठीक आहे, चला बघा आता इस्रोवरच आहे. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण आहेत, तर विक्रम साराभाई आहेत. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलामांना काय म्हणतात, तर मिसाईल मॅन म्हणतात. ठीक आहे, आणि हे जे रघुनाथ माशेलकर आहेत ते एक केमिकल सायंटिस्ट आहेत. ठीक आहे, पुढे बघूया. ठीक आहे, भारतीय वंशाच्या टिंबटिंबे आणि 20 अमिनो आम्लाकरता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्वाची भूमिका पार पाडली. आता ह्यांचं नाव आहे डॉक्टर हरगोविंद खुराना. ठीक आहे, आता ह्याच्यासाठी नोबेल वगैरे भेटलं होतं. मग भारताने सुद्धा पद्मविभूषण वगैरे ह्या पदवाने त्यांना सन्मानित केलं. ठीक आहे, चला पुढे. आता इथे विचार, नीलक्रांती कशाशी संबंधित आहे, तर नीलक्रांती कशाशी संबंधित असते, तर मत्स्य व्यवसाय म्हणजे माशाचं पालन. ठीक आहे, आणि तुम्हाला हरित क्रांती विचारली तर ती अन्नधान्य उत्पादनात आपला वाढ करायची होती तेव्हा. ठीक आहे, कोणी आणली, तर डॉक्टर MS स्वामीनाथन. ठीक आहे, त्यांनाच आपल्या भारतामध्ये काय म्हणतात, तर हरित क्रांतीचे जनक. ठीक आहे, दुसरी कुठली आहे, तर धवल क्रांती. धवल क्रांती कशाला म्हणतात, तर दुधाच्या उत्पादनात वाढ घेतो त्याला धवल क्रांती म्हणतात. श्वेत क्रांती कशाबद्दल असते, तर रेशीम उत्पादन. ठीक आहे, आणि पीत क्रांती कशाबद्दल असते, किंवा पिवळी क्रांती, तर तेलबिया उत्पादन. ठीक आहे, पुढे लाल क्रांती विचारलं तर मेंढी आणि शेळीच्या उत्पादनात वाढ. तपकिरी क्रांती विचारली तर कोकोचं उत्पादन. ठीक आहे, आणि गोल क्रांती विचारली तर आलू म्हणजे बटाट्याचं उत्पादन. ठीक आहे, चला पुढे बघूया. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधी साजरा केला जातो, कधी साजरा केला जातो, तर 17 सप्टेंबर. कोणापासून मुक्ती भेटली होती, तर निजामापासून भेटली होती. ठीक आहे, चला पुढे. नांदेड जिल्ह्यातून खालीपैकी वाहणारी नदी कुठे, आता नांदेडवाल्यांना माहिती असेल ही गोदावरी नदी. ठीक आहे, मुळा मुठा कुठे वाहतात, तर पुण्यात वाहतात. कोयना कुठे वाहते, तर साताऱ्यात वाहते. आता पुढचं 1857 स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिलं, तर हे पुस्तक कोणी लिहिलं, तर V.दा सावरकरांनी. ठीक आहे, चला आता इथे सांगितलं पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आता हु वेर द शूद्राज हा वंचिताचा इतिहास हा कोणाचा आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. ठीक आहे, स्त्री पुरुष तुलना कोणाचा आहे, तर ताराबाई शिंदेचा आहे. त्यांनी पण स्त्रीवादी लेखन केलंय. ठीक आहे, गुलामगिरी कोणाचा आहे, तर महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे. ठीक आहे, त्यांनी ह्या शूद्रांचा इतिहास लिहिला. ठीक आहे, पुढे हे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी कोणी लिहिलंय, तर कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगेंनी. ठीक आहे, ते कोण होते, तर कामगार नेते होते. ठीक आहे, आणि ते इंडियन कम्युनिस्ट पार्टीचे फाउंडर होते. ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये भारतीय वंशाचा इतिहास नाही. त्यांनी ते उत्पादनता प्रोडक्शन म्हणजे ते कंपनी संबंधी ते सगळं हे केलं. ठीक आहे, कामगारांसंबंधी. म्हणजे उत्तर काय तुमचं, तर प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी. आता इथे सांगितलं दर्पण या वृत्तपत्राचे संपादक हे खालील प्रकारे 1832 साली सुरू केले. तेव्हा ते कोण होते, तर संपादक कोण होते दर्पणचे, तर बाळशास्त्री जांभेकर. आणि लोकमान्य टिळकांनी कुठलं केलं, केसरी आणि मराठा. चला पुढे. आता होट्टल मंदिर हे कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्प शैली आहे, आता हे होट्टल हे मंदिर कुठे आहे माहिती का, नांदेडमध्ये आहे. देगलूर नावाचा तालुका आहे, मी जाऊन आलोय तिथे. हे हेमाडपंथी. ठीक आहे, हेमाडपंथी आहे, खूप छान आहे, शिव मंदिर आहे. ठीक आहे, चला पुढे. आता इथे काय सांगितलं, मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतात, तर राष्ट्रपती करतात. पुढे काय सांगितलं, प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते, तर प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते, तर आत्माराम पांडुरंग होते. ठीक आहे, आणि राजा राम मोहन रायने कुठला केला, तर ब्राह्मो समाज. आणि महात्मा फुलेंचा कुठला होता, तर सत्यशोधक समाज. ठीक आहे, आता पुढे काय विचारलंय, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात पुणे करार कधी झाला, तर कधी झाला, तर सन 1932 साली, जेव्हा गांधीजी एरवडा जेलमध्ये होते. ठीक आहे, चला पुढे. तर भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली. यास कुठलं सांकेतिक नाव दिलं गेलं होतं, तर ऑपरेशन पोलो. पुढे. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, तर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, तर यशवंतराव चव्हाण होते. ठीक आहे, आता पुढे. नवीन फौजदारी कायदे, भारतीय न्याय संहिता यांची अंमलबजावणी कधीपासून सुरुवात झाली, तर ही कधीपासून सुरुवात झाली, तर ही आत्ताच झाली 1 जुलै 2024 पासून. पुढे काय सांगितलंय, भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल खालीपैकी कुठला, तर तो आपल्या मुंबईला बांधलाय. तर तो कुठला, तर नावाशेवा अटल सेतू. ठीक आहे, चला पुढे. आता इथे काय T20 वर्ल्ड कप 2024 ची फायनल मॅच कुठल्या शहरात पडली, तर ही पडली ब्रिजटाउन. पण ब्रिजटाउन हे USA मध्ये नाही, हे कुठे आहे, तर बार्बाडोस वेस्ट इंडिज मध्ये येते. ठीक आहे, आणि कोणी जिंकली, तर भारताने जिंकली. आणि कोणाविरुद्ध, तर आफ्रिकेविरुद्ध. हे सगळ्यांनाच माहिती आहे. चला, आणि ह्याच्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच कोण होता, किंवा मॅन ऑफ द मॅच कोण होता त्या शेवटच्या फायनलचा, तर विराट कोहली होता. आणि मॅन ऑफ द सिरीज कोण होता, तर जसप्रीत बुमराह होता. ठीक आहे, आता पुढे काय सांगितलं, सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, तर रजनीश शेठ आहेत, श्री. ठीक आहे, श्री नितीन करीर कोण होते, तर मुख्य सचिव होते, आता नाही आहेत. त्याच्यानंतर कोण आलंय, तर श्रीमती सुजाता सौनिक आल्या. ठीक आहे, आणि त्या प्रथम महिला मुख्य सचिव आहेत. ठीक आहे, आणि श्री चोकलिंगम कोण आहेत, तर महाराष्ट्र निवडणूक आयुक्त आहेत. ठीक आहे, आणि तात्याराव लहाने कोण आहेत, तर हे मोठे डोळ्यांचे डॉक्टर आहेत. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये ज्या श्रीमती लक्ष्मी शुक्ला आहेत त्या कोण आहेत, महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक आहेत. ठीक आहे, आणि नीला सत्यनारायण कोण आहेत, तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त आहेत. समजल्या.
चला पुढे. आता इथे काय सांगितलं, भारताचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत? कोण आहेत? तर श्री अमित शाह आहेत. पटकन श्री देवेंद्र फडणवीस नका लिहू, का तर ते महाराष्ट्राचे आहेत. प्रश्न नीट वाचा, ठीक आहे. आणि श्री नितीन गडकरीजी, तर हे रस्ते आणि दळणवहन मंत्री आहेत, ठीक आहे. कुठे? तर केंद्रामध्ये. आणि श्री एस जयशंकर, तर हे आपले भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत. आता पुढे काय विचार आहे, महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन 2023 कोणास प्रदान करण्यात आला आहे? तर कोणास देण्यात आला 2023चा? तर अशोक सराफजी यांना, ठीक आहे. आणि 2022चा विचारला तर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना, ठीक आहे. पुढे काय सांगितलं, सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली सौर मोहीम खालीलपैकी कुठली? तर कुठली? आदित्य L1. पुढे काय सांगितलं, 2024 साली होणारी ऑलिम्पिक स्पर्धा 2024 कोणत्या देशात पार पडणार आहे? ठीक आहे. तर कुठे होणार आहे 2024 ची? तर पॅरिसला होणार आहे. पॅरिस कुठे आहे? तर फ्रान्सला आहे, किंवा ती फ्रान्सची राजधानी. आणि 2028 ला कुठे होणार आहेत? तर अमेरिकेमध्ये. कुठे होणार आहेत? तर लॉस एंजेलिसला होणार आहे, ठीक आहे. लॉस एंजेलिस. पुढे काय सांगितलं, मुंबई कोस्टल रोड यास खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले? कुठलं नाव दिलं आहे? तर धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड, ठीक आहे. चला आता इथे काय सांगितलं, 2024 मध्ये पार पडलेली लोकसभा निवडणूक किती टप्प्यामध्ये पार पडली तर 7 टप्प्यामध्ये, ठीक आहे. आता बघा, तो प्रश्न परत आला, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत? तर श्रीमती रश्मी शुक्लाजी. आता इथे काय सांगितलं, भारत पुरस्कार 2024 मध्ये खालीपैकी कोणाच देण्यात आलेला नाही? तर श्री PV नरसिंहरावांना दिलाय, श्री चरण सिंघांना दिलाय, आणि श्री MS स्वामीनाथनजींना दिलाय, ठीक आहे. फक्त श्री विश्वनाथजी आनंद आहेत, जे बुद्धिबळपट्टू आहेत किंवा होते विश्वविजेते, श्री विश्वनाथजी आनंद यांना नाही दिलं, ठीक आहे. PV नरसिंहरावजी आणि चरण सिंगजी हे भारताचे प्रधानमंत्री होऊन राहिलेले आहेत, ठीक आहे. त्यांना हा मरणोपरांत भेटलेला आहे, ठीक आहे. आणि MS स्वामीनाथन बद्दल मी बोललो की ते हरित क्रांतीचे जनक होते, ठीक आहे. पुढे काय सांगितलं, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे? तर कुठे आहे? मुंबईला आहे, ठीक आहे. चला तर इथे काय सांगितलं, पोलीस दलात 1 स्टार लावण्यात आलेले वाहन हे कोणत्या दर्जाचे अधिकारी आणि वापरण्याचा अधिकारी आहे? तर लक्षात ठेवा, हे कोणाला आहे? तर पोलीस उपमहानिरीक्षकांना, ठीक आहे. आणि 2 स्टारवाला कोणाला? तर विशेष पोलीस महानिरीक्षकांना, ठीक आहे. आणि 3 स्टारवालं तर अप्पर पोलीस महासंचालक किंवा पोलीस महासंचालकांना, ठीक आहे. चला पुढे. पोलीस पाटलांची निवड व नेमणूक कोणता विभाग करतो? तर पोलीस विभाग करतो का? तर नाही. महसूल विभाग तर नाही. ग्रामीण विकास तर नाही. तर कोण करतो? तर जिल्हाधिकारी करतात किंवा उपजिल्हाधिकारी, ठीक आहे. चला आता इथे सांगितलं, खालीलपैकी कोणते एक विमान भारतात तयार करण्यात येते? तर एअरबस आहे ना, एअरबस ही फ्रान्सची कंपनी आहे, ठीक आहे. आणि बोईंग आहे ना, बोईंग ही अमेरिकेची आहे. आणि मिग आहे ती रशियन आहे, ठीक आहे. तेजस आहे, तेजस हे आपलं हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड ही कंपनी बनवते, ठीक आहे. चला पुढे. भारतीय IPS अधिकारी यांचे प्रथम पोलीस प्रशिक्षण कुठे पार पडते? तर IAS असतात ते IAS, त्यांचं कुठे होते? तर तुम्हाला माहिती असेल, लबासना मसुरीला होते, ठीक आहे. आणि IPS जे असतात त्यांचं कुठे होते? तर सरदार वल्लभभाई पटेल अकॅडमी हैदराबादला होते, ठीक आहे. लबासना म्हणजे काय? तर लाल बहादूर शास्त्री अकॅडमी, ठीक आहे. चला पुढे. आता इथे काय सांगितलं, साहसासाठी भारतातील लष्करी पुरस्कार खालीपैकी कोणता नाही? तर साहस चक्र नाही, ठीक आहे. पुढे काय सांगितलं, नांदेड जागतिक स्तरावर खालीपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर नांदेडला सच्चखंड गुरुद्वारा आहे, ठीक आहे. पुढे काय सांगितलं, टोकियो पॅरालिम्पिक मध्ये नांदेडमधून खालीपैकी कोण क्वालिफाय झालाय? तर पॅरालिम्पिक साठी कोण झालं क्वालिफाय? तर भाग्यश्री जाधव, ठीक आहे. आणि ह्या कोणत्या खेळ खेळतात? तर गोळा फेकतात, ठीक आहे. चला पुढे. चला तर थँक्यू. अशा प्रकारे आपण नांदेड विभागाचं विश्लेषण केलं, ठीक आहे. आणि नागपूर विभागाचं जे आपण मागे विश्लेषण केलं त्याच्यामध्ये एक प्रश्न होता, 1/8 मध्ये किती मिळवल्यावर उत्तर 5 हे मिळते? तर मी तुम्हाला सांगितलं होतं 5 8 40 म्हणजे 40 मिळवल्यावर करतात, पण नाही, त्याचं उत्तर काय माहिती का? 39 आहे. का? तर 1/8 आधीच सांगितलं आपल्याला की 1/8 मध्ये विचारलंय, म्हणजे काय? तर हे काउंट झालंय ऑलरेडी, म्हणजे किती वेळा? तर 39 वेळा ना. हा कधी तर 1 म्हणजे टोटल किती? तर 40 होते. पण मी ते चुकून किंवा गडबडीमध्ये 1/40 बोलून गेलो, ठीक आहे. तेवढं फक्त करेक्शन करा, आणि ही माझी चुकी मी मान्य करतो, ठीक आहे. आणि चुकी दाखवल्याबद्दल काही विद्यार्थ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन व्हिडिओ बघितला, ठीक आहे. फक्त एकच रिक्वेस्ट करायची तुम्हाला की जेव्हा कमेंट कराल तेव्हा थोडीशी फाऊल लँग्वेज वापरू नका, कारण तुम्ही आता भविष्यात पोलीस विभागात जाणार आहेत, तर कोणाशी तुम्ही अरेतुरे करून बोलणार आहात का? तर नाही. थोडंसं डिसिप्लिन मेंटेन करा, ठीक आहे. चला, चुकीबद्दल माफी आणि धन्यवाद. आणि शेअर आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, थँक्यू.